राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक रोड येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। जनतेच्या विश्वासावर, विकासाच्या संकल्पावर आणि एकतेच्या बळावर नव्या वाटचालीचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला। विहितगाव वडनेर रोडवरील साई ग्रँड लॉन्स विहितगाव येथे हा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पक्षाची आगामी भूमिका, संघटन बळकटीकरण, विकासात्मक मुद्दे आणि जनतेशी असलेली बांधिलकी यावर मार्गदर्शन करण्यात आले। लोकशाही आहे, कोणाचा पाठिंबा द्यायचा होता। 2019 ला जे लोक माझ्या सोबत होते 2024 पर्यंत त्यांचे मतभेद झाले, ते माझ्या 24 ला निवडणुकीत सोबत नाही राहिले, म्हणून त्यांच्यावर काय आपण दमदाट्या करायच्या? ही कुठली पद्धत आहे? त्याच्यामुळे हे आता माझा हा जो काही मतदारसंघ आहे, जो काही माझा प्रभाग आहे, हा सहन करून घेणार नाही। मला वडनेरच्या काही पोरांचे फोन आले, त्यांच्या आई वडिलांचे फोन आले, म्हटलं घाबरू नका, कशाला घाबरायचं आहे की त्याच्यामुळे तुलना करा, तुम्ही आता तुलना करा। या तुलनेमध्ये कोणाचं तुल्यबळ होतंय ना, हे तुम्ही विचार करा, मायबाप जनतेने विचार करा। आम्हाला काय गाव फोडायची गरज नाही, गावाची मर्जी ना कोणाला मतदान करायचं, बरोबर ना? गावाची इच्छा कोणाला मतदान करायचं, आपणच गाव आहे हे छाती बडवत फिरायची गरज काय आहे? मी देवळाली गावची काम करण्यासाठी संधी द्या, ही नम्रतेची विनंती करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। निर्धार मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उभे राहिलात, उपस्थित राहिलात। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून 2009 पासून मी सामाजिक कार्यामध्ये काम चालू केलं। 2012च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझा विश्वास टाकला आणि या प्रभागात मला 2चा प्रभाग होता, त्यावेळेस उमेदवारी दिली। त्यावेळेस माझा 22-23 वय होतं। वय कमी असल्यामुळे माझा परिचय कमी होता, माझं उठणं बसणं मुलांमध्येच होतं आणि परिचय कमी असल्यामुळे तरी पण मला या भागातील नागरिकांनी, माझ्या गावाने अतिशय चांगलं मतदान दिलं। त्यानंतर त्या निवडणुकीत पराभव झाला, परंतु इतकं मोठं मतदान पडल्यामुळं उत्साह वाढत गेला काम करण्याचा आणि सामाजिक कार्यामध्ये जोमाने काम करू लागलो। तसंच 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक लागली आणि पक्षाची परिस्थिती वाईट होती। मग मी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला। त्याचं कारण असं का या जनतेची सेवा करण्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून यायचं होतं, परंतु त्यावेळेस माझा राजकीय घात झाला आणि मला अपक्ष उमेदवारी करावी लागली। मला म्हणजे माझी मिसेस प्रणाली कोठुळे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण मला भरघोस असं मतदान दिलं, परंतु पराभव झाला। नुसते लाईट, नळ, पाणी, रस्ते हाच प्रश्न नसून या भागामध्ये अतिशय चांगले प्रोजेक्ट आपण आणू शकतोय। पोलीस स्टेशनचा विषय असेल, भाजी मार्केटचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय असेल किंवा घरकुल योजना असेल, या भागामध्ये अनेक गरीब नागरिक असतात, त्यांना खरोखर घरांची आवश्यकता आहे। त्या लोकांसाठी घरकुल योजना आणणं गरजेचं आहे। एकतेच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर, पाठबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला। मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला। NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड।